आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सीएच्या परीक्षेमध्ये भाळवणी तालुका पंढरपूर येथील कुमारी अंकिता आनंदा लोले यांनी सीएच्या परीक्षेमध्ये अतिशय भव्य असं म्हणजे प्रकारचं यश प्राप्त करून सीएच्या परीक्षेत अतिशय उत्तीर्ण चांगल्या मार्काने पास होऊन सीए या ठिकाणी त्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याच आज आपण या ठिकाणी आपण बातचीत करूया की नमस्कार अंकिता, जे काय आत्ता जी काय मार्च जानेवारी 2026 मध्ये जी काय सीएची परीक्षा झाली त्या सीएच्या परीक्षेमध्ये आपल्याला घवघवीत आपलं यश मिळालं त्याबद्दल मी तेज न्यूज चॅनलच्या वतीनं तुझं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि त्या जे काय तुझ्या त्या परीक्षा तू पास केलीस ते पास करत असताना तुला काय काय म्हणजे त्रास झाला किंवा काय कसं तू त्यामध्ये मार्गाने गेली त्याबद्दल थोडं माहिती आपल्याला द्या. खरं तर पहिल्यांदा इथं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू. आणि आत्ताच जानेवारीमध्ये सीए फायनलची एक्झाम झाली होती, त्याचा रिझल्ट 1 मार्च 2026ला लागला आणि त्याच्यामध्ये मी सीए झाले आणि आज मी तुमच्यासमोर आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की जवळपास 1 वर्षाची जर्नी होती माझी 12वी नंतर आणि त्यानंतर 9 वर्षाची कंटिन्यू परिश्रम केल्यानंतर मला आत्ता शेवटी 1 मार्चला सीए ही डिग्री मिळाली आणि त्यासाठी खूप जास्त मेहनत करायला लागते आणि तुम्हाला लगेचच हार मानून उपयोग नाहीये. सुरुवातीचं शिक्षण जे झालं ते तुझं कुठल्या शाळेमध्ये झालं होतं? माझं पहिलं शिक्षण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची भाळवणी येथे झालं 1ली ते 4थी. त्यानंतर 5वी ते 10वी माझं न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी रयत शिक्षण संस्थेमध्ये. त्यानंतर 11वी 12वी भाळवणीमध्ये सायन्स फक्त आहे, कॉमर्स नाहीये, म्हणून मी 11 12वी कॉमर्ससाठी केबीपी कॉलेज घेतलं. 11 12वी कॉमर्स झाल्यानंतर 12वीचा पेपर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझे क्लासेस चालू होते, तर मी त्यासाठी पुण्याला गेले आणि नंतर ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजेच BMCC पुणे इथं माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि ग्रॅज्युएशन करत करतच मग मी सीएची परीक्षा देत गेले, म्हणजे फाउंडेशन असो किंवा इंटरमिडिएट फायनल असे. आतापर्यंत ही आपण ज्या सगळ्या परीक्षा देत गेलो आपण किंवा ज्या वेळेला तुला म्हणजे काही हे सगळं करत असताना तुला काही चांगले प्रसंग आले असतील, काही वाईट प्रसंग आले असतील, त्याबद्दल तू काय सांगशील? खरं तर चांगले प्रसंग म्हणायला गेलं तर माझ्या आयुष्यात फक्त एकच होते की 5 माझ्या रिझल्टच्या त्या तारखा होत्या त्याच, म्हणजे ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला आणि मी परीक्षा पास झाले. बाकी वाईट प्रसंग म्हणायला गेलं तर अडचणी खूप होत्या, कारण एकतर सगळे सायन्स बॅकग्राऊंडमधले होते माझ्या घरातले. कॉमर्समध्ये जाणारी मी पहिलीच, त्यामुळे अगदी अकाउंट्स विषय काय असतो हितोपासून ते सीए होईपर्यंत ही खूप अशी हार्ड जर्नी होती माझ्यासाठी, कारण मला गाईड करायला कोणीच नव्हतं किंवा अकाउंट्स काय असतं हे सांगायला कोणी नाहीये. दुसरी गोष्ट, माझं असं बॅकग्राऊंड नाही की खूप मोठा बिझनेस आहे, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी सीए माहिती आहे. इव्हन माझं पॅन कार्ड सुद्धा मी IPCCला असताना काढलं, जे ती सीएसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते पण सरांनी क्लासमध्ये आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे पॅन कार्ड तर असेलच, आणि तेव्हा मी हात वर केला की माझ्याकडे नाहीये, आणि ते सर अशी की पटकन काढून घ्या, मग तुम्ही सीए कशासाठी करताय, ही मेन गोष्ट होती. बरोबर. 10वी नंतर मला सांग, तुला तर 10वीला जर चांगले मार्क होते तर मग तू त्यावेळेला मग सायन्स किंवा दुसऱ्या बाजून काय प्रयत्न केला नाही किंवा मग बीकॉम साईडनंच का प्रयत्न केला आणि मग तुला सीएस का व्हावं असं वाटलं त्यावेळेला? खरं तर मला हेच सांगायचं की 10वीला मला 95% मार्क्स होते आणि मी भाळवणी शाळेमध्ये दुसरी होते. आणि एवढे मार्क्स असताना पण मी जेव्हा केबीपीला ऍडमिशन घ्यायला गेले त्यावेळेस सगळ्यांचं म्हणजे तिथे ऍडमिशन काउंटरला जे सर बसले होते ना, त्यांचं पण मला म्हणणं असं की सायन्ससाठीच तिकडे आहे, तू तिकडे जा. मी अशी की नाही सर मला कॉमर्सलाच घ्यायचंय. म्हणजे जवळपास 11वीचं पूर्ण वर्ष बरेचसे लोक असे मला बघायला यायचे की अंकिता लोले कोण आहे, आणि मी उभं राहिले की काय आहे, तर ते अशी काय नाही, तुला 95% मार्क्स होते यादीमध्ये, तुझं पहिलं नाव आहे ना, म्हणून आम्ही बघायला आलो की कोण अशी मुलगी आहे की जिने एवढे मार्क्स असताना सायन्स घेतलं नाही कॉमर्स घेतलं. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं एक श्रेय जातं ते म्हणजे माझ्या मोठ्या दिदीला, कारण तिचं इंजिनिअरिंग चालू होतं 2008 साली. त्यावेळेस तिच्या ओळखीमध्ये कोणतरी सीए करत होतं, तर दिदी मला अशी की तुला ना सीए व्हायचं, कारण आपल्या घरामध्ये इंजिनिअरिंग मी झाले किंवा सायन्स घेतले, तर माझी अशी इच्छा आहे की कोणीतरी कॉमर्स करावं. आणि मग तिनेच मला सांगितलं की कॉमर्स कर, आणि मग मी कॉमर्स चूज केलं. आणि दुसरी गोष्ट मला अशी झाली की माझ्या घरात इंजिनियर होते, मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, त्यामुळे एवढे मार्क्स पडले असताना सुद्धा मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, कारण काहीतरी वेगळं करूयात, कारण डॉक्टर इंजिनियर तर घरात होतेच आमच्या. मग मी अशी की सीए करून बघूयात, होऊ शकतं माझ्याच्याने. आता ही सगळी परीक्षा सगळी पास सगळे झालेली आहेत, मग तुझा पुढचा विचार काय आहे किंवा तू काय करायचं विचारायचं? स्वतःचं फॉर्म टाकणार आहेस का सर्व्हिस कुठं करायचं? आता ऑप्शन तसे भरपूर आहेत सीए झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही काही करू शकता. असं नाही की सीए झालाय म्हणून तुम्हाला फक्त फर्मच टाकायची पाहिजे किंवा तुम्ही जॉबच करायचा. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता, सगळे मार्क तुमच्यासाठी रिकामेच आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये पण मला आहे, म्हणजे PSU मध्ये पण स्कोप आहे, त्याचबरोबर दुसरी गोष्ट MNC मध्ये आहे, प्रॅक्टिस करू शकते. पण माझं स्वतःचा पर्सनली पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेला तर मला असं वाटतं की
मी पहिल्यांदा MNC मध्ये ट्राय करायचा विचार करते किंवा मग Big 4 मध्ये, जेणेकरून मला पहिले 2-3 वर्ष एक एक्सपिरियन्स येईल किंवा माझा जो थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झालाय एवढ्या वर्षामध्ये, मला जास्त अटेम्प्ट वगैरे लागले त्यामुळे, तर तो 2-3 वर्षात माझा भरून निघेल आणि त्यानंतर मी स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस स्टार्ट करायची इच्छा आहे माझी. 12वी नंतर जनरली मुलं सायन्स विभागात जातात किंवा म्हणजे अनेक आर्टमध्ये आर्टसाठी जातात. भविष्यामध्ये जे काही म्हणजे 10वीतून 12वीतून जे मुलं बाहेर पडतील त्या मुलांसाठी तू काय सांगते? म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट हीच आहे की तुम्ही जर का सायन्स घेतलं किंवा आर्ट्स घेतलं तर तुम्हाला सपोज MPSC वगैरे करायचं असेल, तुमचा फोकस खूप क्लिअर आहे की मला 10वीला 99% जरी पडले तरी मला आर्ट्सला घ्यायचं, कारण मला IAS IPS व्हायचे किंवा राज्यसेवा द्यायची. पण जर का तुम्हाला कशालाच ऍडमिशन मिळत नाही किंवा बाबा गावातच माझ्या सायन्सचं कॉलेज आहे मग मी बाहेर कशाला जाऊ, म्हणून तुम्ही सायन्स ऍडमिशन घेऊ नये असं मला वाटतं. कारण एक मी स्वतः पाहिले आता की ज्या मुलांचं फक्त BCom झाले ते मुलं महिन्याला 20-25 हजार आरामात कमवतात. म्हणजे त्यांना धड इंग्लिश जास्त बोलताही येत नसेल, एकदम मराठी मीडियमचे असतील तरी सुद्धा. आणि आणखीन एक गोष्ट हीच आहे की जर का तुम्हाला चांगले मार्क्स पडलेत किंवा काही असू दे, तुम्हाला जर का वाटतं की मी स्वतः काहीतरी स्टार्ट करा, म्हणजे ग्रॅज्युएशन करत करत सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे कॉमर्स. कारण कॉमर्सचीच मुलं अशी आहेत की जे CAच्या ऑफिसमध्ये काम करू शकतात. महिन्याला 5,000 का असे ना तेवढे तरी 5,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात, जे की इतर मुलं BSc BA करताना त्यांना नाहीत मिळू शकत. त्यांना आपण ह्या कॉमर्स साईड ही अशी एकच म्हणजे फॅसिलिटी आहे का की त्यामध्ये फक्त CS करता येतं किंवा दुसरं अजून काय करता येतं? म्हणजे असं नाहीये की कॉमर्समध्ये तुम्ही घेतलं तर तुम्हाला फक्त CA हा एकच ऑप्शन आहे. CA म्हणजे क्लास 1 टाईपमध्येच आहे. पण कॉमर्स घेतलं तर तुम्हाला CA सारखा CS कंपनी सेक्रेटरी, नंतर कॉस्ट अकाउंटंट CMA असे भरपूर ऑप्शन्स आहेत की तुम्ही फक्त असं म्हणू शकता. नाही तर की एखाद्याच्या डोक्यात पण येऊ शकते की बाबा कॉमर्स घेतलंय तर कॉमर्समध्ये फक्त CAच आहे, CA खूप अवघड असतं, खूप पैसे लागतात आणि माझ्याने होत नाही म्हणून मी कॉमर्सच घेत नाही. तर असं नाही, CA पेक्षा थोडीशी काठीण्य पातळी कमी असलेले CS आहेत, CMA आहेत, हे कोर्सेस आहेत आणि ते पण CAच्या लेवलचेच आहेत. तिथे पण तुम्हाला CA सारखीच कामं करायला लागणार आहेत आणि CA एवढाच पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळंच मिळणार आहे. त्यामुळे कॉमर्स घेणं भविष्याच्या दृष्टीने बरोबर आहे. कारण बिझनेस एक अशी गोष्ट आहे की बिझनेस कधीच थांबणार नाही. जो पण जग चालतंय तो पण बिझनेस चालणार आहे. आणि बिझनेस चालणार असेल तर तुम्हाला अकाउंटिंग, त्यानंतर कॉमर्स, टॅक्सेशन सगळंच यायला हवं. त्यामुळे माझ्या वतीने तर सायन्स तर आहेच ओके, पण कॉमर्स घेणं जरा बेनिफिशियल आहे. मुलाखत दिल्याबद्दल या आजच्या या निमित्तानं अंकिता आनंदा लोले यांचे CA परीक्षेत बहुभवित यश मिळाल्याबद्दल त्याच्या वतीनं मी त्या हार्दिक आभार मानतो. आणि या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला जी काही मुलाखत दिली, आम्हाला जी काही माहिती दिली किंवा जे सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात BCom म्हणा किंवा या भागाला जे काही कोण ॲडमिशन घेणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जी पूर्ण माहिती दिली त्याबद्दल मी तेच न्यूजच्या वतीनं मी त्यांचा हार्दिक आभार मानतो.